नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. आज 1.5 दिवसाचे गणपतींचं विसर्जन होईल. उद्या गौरींचं आवाहन आहे. उद्या नाही, 10 तारखेला गौरींचं आवाहन आहे. 11 तारखेला गौरी जेवणार आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना, ज्यांच्या घरी गौरी येतात त्यांना गौरींच्या शुभेच्छा. या आठवड्यात चंद्र हा राशीचक्राच्या मध्यावरती सुरुवातीला असणार आहे. सोमवारी तुळ राशीत असणार आहे आणि नंतर तो वृश्चिक, धनु आणि मकर असा परिभ्रमण करणार आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार रविवारी तो मकर राशीत म्हणजे त्याच्या निर्बळ राशीत तो असणार आहे. तेव्हा तिथे तो एकतर काहीच फळं देणार नाही किंवा ज्यांच्या 4, 8, 12 स्थानात असेल, 6, 4, 4, 6, 8, 12 या स्थानात असेल तर तिथे तो वाईट फळं निर्माण करेल. तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि 12ही राशींचं साप्ताहिक राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला गृहसौख्य, कौटुंबिक सौख्य, जोडीदाराचं सौख्य किंवा भागीदाराचं सहकार्य या दृष्टीने सोमवार चांगला आहे. मंगळवार, बुधवार सांभाळून राहायला पाहिजे. थोडं शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे, दगदग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. बुधवार, गुरुवारी प्रवासाचे बेत आखले जातील किंवा काही छोटा मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे. जास्त नाही, एक 5-10 किलोमीटर एवढाच प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवटी मात्र म्हणजे शनिवार रविवार हा पूर्णपणे आरामाचा जाईल. काहीही घडणार नाही आणि घडण्याची काहीही शक्यता नाही. निवांत वेळ कसा घालवायचा हा तुमच्या समोर प्रश्न असेल या आठवड्याच्या शेवटी. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला शरीर प्रकृती साथ देणार नाही. गणपतीला धावपळ केल्यामुळे दगदग होण्याची शक्यता आहे. थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. पुढे भिजलात वगैरे तर सर्दी, ताप, खोकला वगैरे होण्याची शक्यता आहे. मंगळवार, बुधवारी गृहसौख्य चांगलं लाभेल. घरामध्ये शांतता राहील. तुम्ही तोंडावरती ताबा ठेवलात तर जोडीदारही समंजसपणाने वागेल. तेव्हा आठवड्याचा शेवट हा थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. गणपती गौरीच्या निमित्ताने लोकांकडे दर्शनाला जाणं, त्याचा दबाव आणि या सगळ्यामुळे शरीर प्रकृती थोडी ढासळण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा अत्यंत निष्क्रिय अशा स्वरूपाचा जाईल. मिथुन रास. मिथुन राशीला आठवड्याची सुरुवात चांगली आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होतील. जर तुम्ही लग्नाळू असाल, लग्नाळू म्हणजे लग्न करण्याच्या इच्छेत असाल तर गणपतीनिमित्त लोकांच्या घरी जाता, तिकडे काही स्थळ दर्शन वगैरे होण्याची म्हणजे स्थळ दर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती हाताखालचे नोकर त्रास देतील. एखादी वस्तू गहाळ होईल. छोटीशी चोरी होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये हाताखालच्या लोकांच्या जी कामं ते अचानक सुट्टी मारल्यामुळे, दांडी मारल्यामुळे, गावाला गेल्यामुळे किंवा गावाहून यायला त्यांना उशीर झाल्यामुळे तुम्हाला करावी लागतील. तेव्हा चिडचिड करू नका. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. गृहसौख्य चांगलं राहील. पत्नी किंवा पतीचं सुख चांगलं राहील. सामंजस्य राहील. व्यवसायात असाल तर भागीदार सहकार्य करतील. मात्र आठवड्याचा शेवट हा दगदगयुक्त त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला एकटं वाटायला लागेल. एकांतवास कदाचित सहन करावा लागेल
आणि त्यामुळे मानसिक स्थिती ही थोडीशी चिडचिडी होण्याची शक्यता आहे. कर्क रास. कर्क राशीला सोमवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. आईकडून चांगली बातमी कळेल. घर घेण्याच्या बेतात असाल तर एखादी चांगली ऑफर समोर येईल. चांगलं ठिकाण दृष्टीस पडेल. विचार करा. स्थावर संबंधी जर काही कामं असतील तर ते उरकून घ्या. गावाला गेलेले असाल तर जमिनी संबंधीचे प्रश्न सोमवारी सोडवण्याचा प्रयत्न करा. मंगळवार बुधवारकडे त्याला यश येईल. काही बोलणी करायची असतील तर बोलणी करा. त्यातून फायदा होईल. तुमच्या शब्दाला वजन राहील. तुम्हाला किंमत राहील. मात्र लांबवू नका विषय लांबवलात तर गुरुवार शुक्रवारकडे त्याचा विचका व्हायला वेळ लागणार नाही. हितशत्रू डोकं वर काढतील. गुप्त शत्रू कारवाया करतील आणि तुमचा बनाया खेळ हा बिघडून जाईल. आठवड्याचा शेवट ठीक आहे. जोडीदाराची तब्येत कदाचित बिघडण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. सिंह राशीला प्रवासाचे योग आहेत. सोमवारी छोटे मोठे प्रवास होतील. त्यानिमित्ताने इकडून तिकडे जाणं होईल. मंगळवार बुधवारी त्या प्रवासाचा शीण थकावट जाणवायला लागेल. त्यामुळे घरातच राहा. नोकरीत असाल तर नोकरी आणि आपण या पलीकडे विचार करू नका. गावाला गेलेले असाल तर गावच्या वातावरणाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. आपले गावातले मित्रमंडळी नातेवाईक यांच्यामध्ये रमून जा. बुधवार गुरुवार शुक्रवारपर्यंत दिवस चांगले आहेत. नातेवाईकांच्यात मित्रमंडळींच्यात करमणूक, भजन, गणपती पाहणं, या गावाहून दुसऱ्या गावी मित्रांच्या किंवा कोणाच्या नातेवाईकांच्या घरी गणपती दर्शन करणं यासाठी चांगले आहेत. आठवड्याच्या शेवटी या सगळ्याचा शरीरावरती त्रास होण्याची शक्यता आहे. बारीक सारीक आजार होईल, विकार होईल, डोकं वर काढेल, त्रास होईल. कन्या रास. पैशाची जी कामं असतील, देवघेवीची जी कामं असतील ती सोमवारी उरकून घ्या. मंगळवारी बुधवारी धार्मिक कार्यासाठी प्रवास होतील. धर्मकार्यात भाग घ्याल. बंधुवर्गाच्या भेटी होतील. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील आणि एकंदरीतच आनंदात हा वेळ जाईल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी गावाला गेलेले असाल, नेटिव्ह प्लेसला स्वतःच्या गावी, तर तिथे आनंदात वेळ जाईल. आई किंवा तिकडे गावाला असेल तर त्यांची भेट होईल. आनंद पसरेल. आठवड्याच्या शेवटी देखील संतती थोडीफार त्रास देण्याची शक्यता आहे, पण एकंदरीत आठवडा चांगला राहील. तुळ रास. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. महत्त्वाचे कामं सोमवारी उरकून घ्या. पैसे येणं असतील तर त्यासंबंधी बोलणी करा, तगादा लावा आणि पैसे वसूल करून घ्या. मंगळवार बुधवार पैशांच्या दृष्टीने चांगला आहे. नोकरी धंदा व्यवसायात असाल तर 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. बाहेरून अचानक कामं येतील किंवा अचानक चान्सेस, अचानक संधी उपलब्ध होतील. त्याचा फायदा घ्या आणि 2 पैसे गाठीला लावून घ्या. गुरुवार शुक्रवारकडे छोटे मोठे प्रवास होतील. अर्थात गणपतीचा आठवडा आहे, त्यामुळे गणपतीच्या निमित्ताने लालबागचा राजा म्हणा किंवा पुण्यात किंवा आणखीन कुठला राजा बादशाह यांच्या दर्शनाला जाणं होईल. एकंदरीत वेळ हा आनंदात जाईल. आठवड्याच्या शेवटी घरात राहा. गृहसौख्याच्या दृष्टीने हा आठवडा हा चांगला आहे. वृश्चिक रास. सोमवारी खर्च करायला लागेल आणि त्यामुळे तुम्हाला थोडाफार मनस्ताप होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण जो खर्च होईल तो योग्य कारणासाठी होईल. अस्थानी खर्च होणार नाही. बुधवार गुरुवारी शारीरिक प्रकृती चांगली राहील. मनस्थिती चांगली राहील. आनंदात दिवस जातील. गुरुवार शुक्रवारकडे पैशाची कामं करून घ्या. काही वाहन वगैरे घ्यायचा मनात विचार असेल तर तो घ्या. मित्रपरिवार आनंद देईल. आठवड्याच्या शेवटी
हा थोडाफार बंधुवर्गांची भेट होईल, पण बंधुवर्गांकडून चांगली खबर मिळणार नाही कदाचित, त्यामुळे मन दुःखी होईल. धनुरास, सोमवार अत्यंत उत्तम आहे, कराल ते होईल. मात्र मंगळवार बुधवारी खर्च होईल. गाडी चालवणार असाल तर जपून चालवा, सिग्नल मोडू नका, कायदा मोडू नका, दंड भरायला लागण्याची वेळ येईल. कायदा तोडू नका, पोलीस केसना वगैरे तोंड द्यावं लागेल. एकांतवासात जायची वेळ येईल. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. शेवट म्हणजे गुरुवार शुक्रवार चांगला आहे. शनिवार रविवारकडे पैशाचा नाश होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. जास्त धडपड करू नका, जास्त विचार करू नका आणि पैशाचा विचार आला की शांत बसा. आपल्याकडे काहीही नाही असा विचार मनात आणा, म्हणजे तुमचे पैसे शिल्लक राहतील. मकर रास, नोकरी धंद्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. त्या नोकरी धंदा व्यवसायातून लाभ होण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. मात्र तो लाभ झालेला नीट सांभाळून ठेवा. गुरुवार शुक्रवारी खर्च करावा लागेल. मुलांसाठी, कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. आणि शनिवार रविवार हा मात्र चांगला आहे. शरीर प्रकृती चांगली राहील. कुंभरास, कुंभ राशीला सोमवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याचे योग आहेत. त्यासाठी प्रवास केले जातील. मंगळवार बुधवार नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगलं यश येईल. नवीन जबाबदारी तुमच्यावर टाकली जाईल. तुमच्या कामाची वाखाणणी होईल. गुरुवार शुक्रवारी चांगले लाभ होतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. जर विवाह इच्छुक असाल तर विवाह जमण्याची ठरण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट मात्र थोडाफार खर्चाचा, व्ययाचा, आकस्मिक नुकसानीचा जाण्याची शक्यता आहे. मीन रास, मीन राशीला सोमवार हा थोडाफार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने त्रासाचा आहे. त्या दृष्टीने सावध राहा. जराही शंका आली तरी डॉक्टरकडे जायला विसरू नका. मात्र मंगळवार बुधवार धार्मिक कार्यामध्ये गणपती दर्शन या दृष्टीने तुम्हाला आनंदाचा जाईल. त्यामध्ये आनंद मिळेल. छोटे छोटे प्रवास होतील. कदाचित मित्रमंडळी भेटली तर मोठ्या प्रवासाचे बेत आखले जातील. गुरुवार शुक्रवारी नोकरी धंद्यामध्ये वातावरण चांगलं राहील. साहेबाकडून तुमच्या कामाची वाखाणणी मिळेल, शाबासकी मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात असाल तर नवीन संधी दिसायला लागतील, दृष्टोत्पत्तीस येतील. त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचा शेवट देखील अत्यंत उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल, कराल ती पूर्व, बांधीन ते तोरण आणि ठरवीन ते धोरण, असा तुमचा हा आठवड्याचा शेवट जाणार आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या पुढच्या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही अजून सबस्क्राईब करत नाही आहात, हे काही फारसं बरं नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने नाही, आमच्या चॅनेलच्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला लागलात तर आम्हाला चॅनल चालवण्यासाठी, नवीन नवीन कंटेंट शोधून त्याच्यावरती काम करण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत आणून पोचवण्यासाठी आम्हाला हुरूप येतो. मग 4 पैसे आमच्या खिशातनं जरी गेले तरी घालायला काहीही वाटत नाही की साधारणपणाने एक तुम्ही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आहात, तर आम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट आणि त्याच्यासाठी खर्च करायला आवडेल. तेव्हा जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.